नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महावितरण भरती 2023-24 आणि महाजनको एक्सपेक्टेड भरती आहे ITI टेक्निशियन 3 ची आणि प्लस महाट्रान्सको टेक्निशियन आणि AEची जी एक्झाम पेंडिंग आहे त्याबद्दल 2-3 बद्दल आपण थोडं बोलणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर सर्वात प्रथम महावितरणची जी भरती आहे 2023-24 तर त्यामध्ये साधारण डिसेंबर 2023 मध्ये त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केली। त्यानंतर मार्चमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू केले। त्यानंतर डेट एक्सटेंड करून फॉर्म सबमिशनची डेट त्यांनी वाढवून 19 एप्रिल केली। आता 19 एप्रिल लास्ट डेट असताना एक दिवस आधी त्यांनी नोटिफाय केलं, 18 एप्रिलला नोटिफाय केलं की 20 मे ही लास्ट डेट राहणार ॲक्च्युली। आणि त्यानंतर बघा आता सध्या इलेक्शन सुरू आहे, 5 जूनला रिझल्ट आहे, 4 जूनला रिझल्ट आहे आणि त्याच्यानंतर पुढे जूनच्या पुढे ती एक्झाम होईल किंवा जुलैमध्ये सुद्धा होऊ शकते। ठीक आहे, तर त्यामध्ये मित्रांनो बरेचसे विद्यार्थी आता थोडेफार इथे कन्फ्युजनमध्ये आहे की हे डेट का वाढवत आहे किंवा इलेक्शन झाल्यावर काय गव्हर्नमेंट चेंज झाली किंवा मग काहीतरी त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्याचा त्यांचा विचार आहे का किंवा मग काहीतरी कॅन्सल करू शकतात का वगैरे। तर अशा डाऊटमध्ये किंवा अशा टेन्शनमध्ये राहू नका मित्रांनो, ही एक्झाम पुढे होणारच आहे आणि पूर्ण भरतीसुद्धा होणार आहे। आणि आता त्यांनी डेट एक्सटेंड केली, डेट एक्सटेंड करण्याचं कुठलंच असं स्ट्रॉंग रिझन नाही आहे। त्यांनी फक्त इथे नोटिफाय जे केलेलं आहे, सांगितलेलं आहे ऑफिशियल साईटवर की त्यामध्ये विनंती होती की बा आपले काय डेट वाढवा वगैरे असं, त्यातल्या प्रकारची कुठलीही विनंती असेल असं मला तरी पर्सनली वाटत नाही। त्याच्यामुळे कुठल्याही डाऊटमध्ये राहू नका, हे जे काय डेट एक्सटेंड केलेली आहे त्याला काही विशेष कारण नाही आहे। बाकी एक्झाम जी आहे ती जुलै वगैरेमध्ये होईल, जुलैच्या आधी होणार नाही असं थोडंफार इथे लक्षात येत आहे। कारण की जूनमध्ये 5 जूनच्या नंतर बऱ्याचशा प्रोसेस सुरू होणार आहे एक्झामच्या वगैरे किंवा नोटिफाय करण्याच्या, नोटिफिकेशन एक्झामची नोटिफिकेशन असेल किंवा काही जाहिराती पेंडिंग आहे जेनको वगैरे ते सुद्धा पुढे येणारच आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। आणि हे जे काही डेट एक्सटेंड होत आहे आता 20 मेच्या पुढे डेट एक्सटेंड होण्याचं काहीही कारण नाही आहे, त्याच्यामुळे आता पुढे डेट एक्सटेंड होणार नाही। ठीक आहे, आता जे काही आहे 20 मेपर्यंत त्यांनी डेट दिलेली आहे, त्यानंतर साधारण जूनमध्ये किंवा जुलैमध्ये ती एक्झाम होऊ शकते आणि या वर्षाच्या एंडिंगपर्यंत असं आपण गृहीत धरू शकतो की वर्षाच्या एंडिंगपर्यंत तुमचं जॉईनिंग वगैरे सगळं होऊ शकते। ठीक आहे, रिझल्ट वगैरे लागून। त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारची निगेटिव्हिटी मनामध्ये आणू नका, व्यवस्थित आपला अभ्यासावर फोकस करा। जे काही मी तुम्हाला गायडन्स दिलेलं आहे आतापर्यंत त्यानुसार अभ्यास सुरू ठेवा। त्याच्यामध्ये पॉवर सिस्टीम, मशीन्स, बेसिक इलेक्ट्रिकल आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक यावर थोडासा भर द्या, जास्तीत जास्त पॉवर सिस्टीमवर भर द्या। नॉन टेक्निकलचा जो सब्जेक्ट असतात ॲप्टिट्यूड, रिजनिंग आणि मराठी यावर सुद्धा भर द्या, त्याची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा। बुक लिस्ट वगैरे आपण ऑलरेडी सगळं दिलेलं आहे, सगळं आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे। जे विद्यार्थी नवीन असतील, आता सबस्क्राईब केलं असेल किंवा आता तुम्ही बघत असाल व्हिडिओ, तर त्यांनी आपल्या चॅनलमध्ये जाऊन प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्ट बघून तुम्ही ITI भरती वगैरे, महावितरण भरती वगैरे जे काय आहे ते त्यानुसार तुम्ही तिथे बघू शकता। ठीक आहे, सगळं तुम्हाला माहिती इथे मिळून जाईल। आणि बाकी जे काही तुम्ही म्हणाल की एक्झाम डेट वगैरे किंवा काय, तर एक्झाम डेटचं काही कन्फर्म नसतं मित्रांनो, बराच वेळ आहे। जूनच्या आधी ही एक्झाम होणार नाही आहे, जुलैमध्ये सुद्धा होऊ शकते। ठीक आहे, त्याच्यामुळे त्याबद्दल निश्चिंत राहा, तुमची भरती कंप्लीट होणार आहे, तुम्ही जॉईनसुद्धा होणार आहे जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर। परंतु या गोष्टींचा जर तुमच्या अभ्यासावर परिणाम झाला आणि तुमचा व्यवस्थित अभ्यास झाला नाही, मुख्यत्वे वायरमॅनचे विद्यार्थी, कारण इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांचा बराचसा अभ्यास तयार आहे, कारण की आता ते महाट्रान्सकोसाठी ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे असं मी आशा करतो। ठीक आहे, आणि बाकी वायरमॅनचे विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा अभ्यास चांगला सुरू ठेवावा, COEचे सुद्धा विद्यार्थी आहे। आणि बाकी या रिलेटेड आपला गायडन्स वरच्यावर सुरूच राहणार आहे, परंतु निगेटिव्हिटी किंवा अभ्यासामध्ये कमी पडू नका, अभ्यासच तुमच्या कामात पडणार आहे। उद्या एक्झाम होईल, सगळं होईल, परंतु अभ्यास जर रेडी नसला तर तुमचं सिलेक्शन होणार नाही। ठीक आहे, त्याच्यामुळे अभ्यासामध्ये कुठेच कमी पडू नका। महाजनको टेक्निशियन 3 ची त्यांनी नोटिफाय केलेलं आहे, त्यांनी न्यूजपेपरमध्ये त्यांनी ऑलरेडी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। एक आपल्याला असं म्हणू शकतो एक शॉर्ट नोटीस दिलेली आहे, परंतु डिटेल जाहिरात त्यांनी अजूनपर्यंत दिलेली नाही। तर माझ्या मते ती जूनमध्ये ती डिटेल जाहिरात येणे अपेक्षित आहे आणि जुलैमध्ये फॉर्म सबमिशन सुरू होईल किंवा जूनमध्ये किंवा जुलैमध्ये सुरू होईल। ठीक आहे, त्याच्यामुळे त्याच्या एक्झामला भरपूर वेळ आहे, त्याचा आपला कोर्स वगैरे सुद्धा सुरू होणार आहे आणि ज्याच्यामध्ये एक्झाम अजून ॲड आलेलं नसल्यामुळे आपण थोडंसं लेट करतो आहे। ठीक आहे, आधी जे काही टेक्निकलचं आहे ITI टेक्निकल वगैरे विद्युत सहाय्यक त्यावर आपण भर देतो आहे। तर मित्रांनो, महाजनको टेक्निशियन 3 ची जाहिरात ही कन्फर्म आहे, कन्फर्म म्हणजे कन्फर्म, यावर्षी ती जाहिरात कन्फर्म आहे, पुढे काही दिवसामध्ये ती येणार आहे। त्याच्यावरची नॉनटेकचं जे सिलेबस आहे आपण ऑलरेडी व्हिडिओ दिलेला आहे त्यावर सुद्धा, तर त्याच्यामध्ये नॉनटेकमध्ये ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग फक्त 2 अंकगणित आणि बुद्धिमत्ता हेच सिलेबस असतं, त्याचे बुकसुद्धा सांगितलेले आहे। तर त्याचा अभ्यास सुरू ठेवा, त्याची प्रॅक्टिस सुरू ठेवा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा। पुढे ॲडसुद्धा येणार आहे, जून जुलैमध्ये ती ॲड आहे आणि पुढे त्याची एक्झाम वगैरे ते थोडं लेट होईल, समजा साधारण ऑगस्टच्या पुढे वगैरे सगळं जाईल ते। ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचासुद्धा आपला कोर्स पुढे चालू होणार आहे, डिटेल कोर्स त्याचा राहणार आहे, प्लस टेस्ट सिरीज प्लस कोर्स दोन्हीसुद्धा राहणार आहे। पण त्याला थोडंसं सुरू करायला आपण वेळ देतो आहे। महाट्रान्सको टेक्निशियन किंवा विद्युत सहाय्यक आपण ज्याला म्हणतो आणि महाट्रान्सको AE, तर त्या दोन्हीचे एक्झामचे जे डेट्स आहेत ते आपल्याला जूनमध्ये
जनमध्ये कळेलच. इलेक्शनचा एकदा रिझल्ट आला की पुढे त्याच्या रिलेटेड आपल्याला माहिती मिळेलच. जे काही डेट आहे, बरेचसे विद्यार्थी बरेचसे कुठून डेट काढून आणत आहेत किंवा बरेचसे डेट इथे माहिती पडत आहेत, परंतु ते माझ्या मते कन्फर्म डेट नाही आहे. जूनमध्ये 4 जूनच्या नंतर किंवा 5 जूनच्या नंतर आपल्याला एक्झॅक्ट डेट कळेल. जून किंवा जुलैमध्ये ही एक्झाम एक्सपेक्टेड आहे. स्पेशली एईची एक्झाम जूनमध्ये होऊ शकते आणि टेक्निशियनची एक्झाम किंवा विद्युत सहाय्यकची एक्झाम ही जुलैच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये अपेक्षित आहे. ठीक, तर असे करतो मित्रांनो, थोडंफार मी तुम्हाला बूस्टअप करायचा इथे प्रयत्न केलेला आहे, कारण की बरेचसे आता डेट पोस्टपोंड होत आहे एक्झाम महावितरणच्या स्पेशली. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र थोडं शंका त्यांच्या मनामध्ये आलेली होती. मला बऱ्याचशा जणांचे मेसेजेससुद्धा आले. तर काळजी करण्याची कुठलीही गरज नाही. महावितरणची भरती पूर्ण होणार आहे. इलेक्शनमध्ये कोणीही जिंकलं, कोणी हारलं किंवा कुठलीही पार्टी आली तरी ही प्रोसेस पूर्ण कंप्लीट होणार आहे, हे मी तुम्हाला कन्फर्ममध्ये सांगू शकतो. त्याच्यामुळे अभ्यासामध्ये राहा, तयारीमध्ये राहा. महापारेषण, महावितरण दोन्ही आणि महाजनपदीसुद्धा पुढे जाहिरात येणारच आहे. आशा करतो मित्रांनो, बऱ्यापैकी माहिती द्यायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि प्लस आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स आपण आपल्या चॅनलद्वारे देत राहतो ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.